वंदे मातरम हे आहे माझ्या राज्याचं मंत्रालय. पार नागपूरपासून म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळे लोक इथे येतात. खालच्या स्तरावर तलाठ्याकडे काम व्हायला पाहिजे ही व्यवस्था आहे. पण तो तलाठी इतका हरामखोर असतो, तो पार मंत्रालयापर्यंत तुम्हाला नाक घासत यायला लावतो. या मंत्रालयावरचा माझा तिरंगा खूप मानाने डोलतोय. पण आम्ही निवडून दिलेला आमदार, खासदार, मंत्री आम्हाला 3 टाइम कोलतोय, पुढून मागून आमची चामडी सोलतोय. हेच खरं आहे. तुमचं इथे येऊन काम होईल, तुम्हाला प्रतिष्ठा मिळेल, मान सन्मान मिळेल, ही अंधश्रद्धा आहे. आणि एवढा मोठा महाराष्ट्र, आता मंत्रालयाचं विकेंद्रीकरण करणं गरजेचं आहे. नको त्या मुंबईमधल्या ट्रॅफिक जॅममध्ये आणि घामाच्या धारांमध्ये सगळे महाराष्ट्रातले माणसं इथं घोरपळायला नकोय. आणि मुळातच ग्रामसेवक लेवलला, तलाठी लेवलला, खालच्या झेडपीमध्ये, पंचायत समितीमध्ये, नगरपालिकेमध्ये, महापालिकेत, ग्रामपंचायतीत काम का होत नाही यांच्यापर्यंत यायची गरजच नाही पडली पाहिजे. पण यंत्रणा भ्रष्ट आहे आणि इथं सगळा पैशाचा बोलबाला आहे. काही किंमत नाही तुमच्या मतदानाला, त्या मतदाराला काहीच किंमत नाही. तो जो डीजी प्रवेश आहे त्यांनी केलाय, अलोकेट केलंय, करून पाहायला पाहिजे बा. आणि त्यांनी प्रवेश सहजी करण्याचा प्रयत्न केलाय. पण सामान्य माणसाला ते झेपणं शक्य नाहीये. अजून त्याच्यात सुटसुटीतपणा आला पाहिजे, त्याच्यात सरळपणा आला पाहिजे, त्याच्यात साधेपणा आला पाहिजे. साध्या माणसाचं मंत्रालयात येण्याचं कामच नाही. येऊच नका. तुमचं काम होईल, तुमची सरबराई केली जाईल, तुमच्या मताचा मान राखला जाईल, मतदार म्हणून तुम्हाला इथं पुजलं भजलं जाईल. खोटं 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 साप खोटं ही अंधश्रद्धा आहे. मी खूप धाडसानं सांगतो, तुमचे कामं होणार नाही मला खात्री आहे. आज आमचा रामेश्वर, त्याचं मंत्रालयाचं तुंतुन वाजत होतं, 5-6 प्रश्न घेऊन आला होता आमचा रामेश्वर. काय वाटलं काका तुम्हाला? तुला वाजलंच नाही. वाजलंच नाही, तार तुटून गेली ना. हात तुटून गेले, हातही दुखून गेले, चपलाही झिजून गेल्या. पण आपण रामेश्वरला मंत्रालय दाखवू शकलो. एवढीच जमेची वाज. आणि या यातना त्यांनी कशा आहेत त्या त्यांनी भोगल्या. तर रामेश्वर आणि सामान्य माणसं जे बिचारी आपला आपला व्यवसाय, आपला आपला धंदा करतात आणि त्याच्यामध्ये अडथळे येतात या भ्रष्ट यंत्रणेमुळे, तर तो भ्रष्टाचार, ती भ्रष्ट यंत्रणा स्वच्छ करण्याचं काम यांचं आहे. पण घंटा हे काहीच करत नाही. उलट या भ्रष्टाचारात भर टाकणारे हे लोक आहेत, हे मी खात्रीनं सांगतो. भ्रष्टाचार निपटवण्यासाठी, सामान्याचं काम सुटसुटीत होण्यासाठी यांची निर्मिती आहे. पण हे असलं काय करत नाही, करणार नाही. खात्री बाळगा सामान्य माणसांनो, खात्री बाळगा, तुमचं काम नाही होणार. वंदे मातरम. सामान्यांच्या टॅक्सच्या पैशाचा उलटा हेच हे करतात, अपहार करतात.